भैया, स्पर्धेच्या युगामध्ये आजच्या नवतरुणांच्या डोक्यामध्ये एक ख्यात आहे, तो म्हणजे कुठं नोकरी. बरोबर आहे, परंतु प्रयत्न केले तर सगळं काही होतं. जेणेकरून जे आज मी नाशिक येथे भरती मारली होती PAची, म्हणजे 5 वर्ष झाले होते तब्बल. खूप दिवसानंतर भरती आली होती, त्यामध्ये पण खूप कॉम्पिटिशन आहे. तर त्यामुळे कॉम्पिटिशनमुळे हे असं घडतं आहे. या अगोदर मी करत होतो रेल्वे अप्रेंटिसशिप सुरू होती, कारण की माझं याच्या अगोदर मी ITI केलं होतं. ITI नंतर मी रेल्वे अप्रेंटिसशिपला गेलो होतो. त्यानंतर परत होमगार्डची भरती निघली होती, 9000 जागा महाराष्ट्रामध्ये. तर होमगार्डमध्ये पण जॉईन झालो होतो. तर मग त्यानंतर इकडं हा प्रवास सुरू झाला. नाही, कारण गरजेचं होतं, परिस्थितीनुसार करावं लागत होतं. आणि होमगार्ड खात्यात म्हणजे फॅमिलीला मी पुरवू शकेल असं काही पुरेसे नाही आहे. त्यामुळे मी पुढचा प्रवास माझा सुरू ठेवला आणि हा यश प्राप्त केलं. तुझ्या प्रयत्नाला यश आलेलं आहे. बाकीच्या मुलांना तू काय सांगतो? त्यांना मी हेच सांगेल की मला आता तब्बल 4 ते 5 ठिकाणी अपयश आलं होतं, तरी मी खचलो नाही. माझ्या प्रयत्नांना मी वाव दिली आणि माझे प्रयत्न सुरू ठेवले. शेवटी मला TA पॅरामध्ये यश मिळालं. अतिशय मनापासून आनंद वाटतो. आणि मुलं शिकवताना त्यांच्याविषयी आपण निगेटिव्ह विचार करणे गलत आहे. त्यांच्या प्रयत्नाला आपण हो हा शब्द वापरला पाहिजे. हर एक पालकांना मी हीच विनंती करेल की मुलांना प्रोत्साहित बनवायचं असेल तर ते थोडे माझे जे विचार होते ह्या दृष्टिकोनात सगळ्यांनी वागलं पाहिजे. कर भला तो हो भला. मी गावकऱ्यांचे मनापासून धन्यवाद मानतो, कारण की जो उत्साह माझ्या आनंदामध्ये पूर्ण गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला त्याच्याबद्दल मी गावकऱ्यांना धन्यवाद